महाराजांचा खून माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला. तेव्हापासून माझा दरारा साऱ्या घोडाकडे कपारी घर झुलाला. माझे नाव कौशेच्या क्षणी 33 कोटी देवांचा देवेंद्र सुद्धा तिचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथातून चालली होती. त्याच वेळेला राधाकांनाचं काम स्वतः मी करत होतो आणि तेव्हा आकाशवाणी झाली. बंदिशाळेत ठेवलं. देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या साईमुलाचा प्राण घेतला. 7वा द्वारकेत गेला आणि 8वा काही कारणाचं झालं. तो 8वा म्हणजे हरामखोर रंगाच्या घरी वाढतोय. काय करावे काहीही सुचत नाही. माझी मानलेली बहीण पुतना तिचा या ठिकाणी उपयोग करून तिलाच पाठवावा आणि त्या हरणखोराचा कायमचा बंदोबस्त करावा.
मी तुझ्या बाळाचे मी मथुरीचे राहणार आहे माझे त्याच्या विद्वान ब्राह्मण आहेत त्यांनी त्याच्या दिव्य शक्तीने पाहून झाले की नंदाच्या घरी कृष्णाच्या वधासाठी कंस मामाने पाठवलेली माझ्या हीच एक ती सुंदर स्त्री. ते अमर होईल ते राज या सुंदर स्त्रीने अचानक मायावी कुत्ता राक्षसाचं रूप धारण करून कुत्ता राक्षसीने त्या बाळाला घेऊन आपल्या सणातून विष प्रयोग करून मारण्याचा कट त्या नवनाथ बालकाने अर्थात विष्णुधारी श्रीकृष्णाने देवाने हा सगळा घोळीत काढून त्या स्तनातून त्या पोट्याच्या स्तनातून रक्तप्राशन करून शेवटी या कुत्ता राक्षसीचा कृष्णदेवाने कशा प्रकारे वध केला हे आपला तुम्हाला आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सादर झालेला भाग आहे कुत्ता राक्षसीचा वध. जमलेल्या सर्व रसिक बाबा प्रेक्षकांच्या साठी एक सूचना आहे की एक लहान मुलगी राधिका वाघदरे ही हरवलेली आहे. तिचे पालक तिची आई गाडीजवळ वाट पाहत आहे तर त्या ठिकाणी कृपया राधिका वाघदरे हिने आपल्या गाडीशी संपर्क साधण्याची कृपा करावी. त्याचबरोबर एका महिलेची बॅग या परिसरामध्ये हरवलेली होती. तिच्यामध्ये 1500 रुपये आहेत. ती कोणाची बॅग असेल ती बॅग कृपया श्री मंगेशजी बाणेसाहेब यांच्याकडून मंदिरामधून घेऊन जाण्याची कृपा करावी. धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षक हो, गणाच्या कार्यक्रमासाठी दुर्वा व ऋती दीपक पडे, निधी किशोर पडे व वेदांत रेवाळे यांच्याकडून 101 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आणलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी दत्तराम शिवराम टाकळे यांच्या स्मरणार्थ सचिन दत्तराम टाकळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. तुकाराम अंतू पडे यांचा नातू नेहान तुषार पातेरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. श्री सोमेश्वर नाच व नमन मंडळ कोट जोशीवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी हिंदी गाण्याचे माहीर शाहीर संजय जोशी सह अनिल जोशी राजेश जोशी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. महाकाली नमन मंडळ भांबेड सोलकरवाडी आमचे मित्र भाई सोलकर यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलं आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली आपल्या समोर सविनय सादर करत आहोत नृत्याची बिजली शृंगारी गवळण. रसिक स्वर्गातील अप्सरा रंभा आणि आजच्या या कलियुगातील नृत्य सम्राज्ञींना एक पाऊल मागे हो म्हणणारी ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर पाहतच राहा नृत्याची बिजली शृंगारी गवळण शृंगारी गवळण. Oh,
कोंबड्याने गाव दागला त्या कोंबड्याने गाव दागला